द्वासे जागता धन्य माता पिता तयाचे पुढे कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरित वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे पुढी कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरित वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझा दैवा पार नाही पुढे कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरिक वाटी देवा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन तुकारे चरणा संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची कैसे कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासता मस्तक हे मायावती मस्तक हे मायावती यावार करी संताचा यावार करी संताचा मस्तक हे मायावती वारकरी संतांच्या आदिसेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकोबारायाचा असून विनंती परमचरणातील बहुतांश सर्वांच्या पाठांतरातील सरळ साधा असा हा अभंग चाललेला प्रतिवर्षाप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या पालखी सोहळ्याचं औचित्य ही सर्वांना समावेशक अशी असणारी ही वाटचाल इथे की आमच्या परमार्थामध्ये फार मोठा प्रतिबंध मानला जातो तो जाती व्यवस्थेचा पण तोही जिथे संपून जातो असा हा भक्ती सोहळा व्यापक विचाराने जगताला सुख समाधानाकडे नेणारा हा सोहळा आहे आणि अशा या सोहळ्यामध्ये परंपरेने चालत आलेले हरिभक्तपरायण निवृत्तीनाथ महाराज ठाकूरबुवा यांना हा मिळालेला सेवेचा प्रसाद विठाला झाला. हरी
घराण्याला मिळालेला सेवा भाव आहे. पूर्वीच्या काळात परमार्थामध्ये सेवेला विशेष महत्व, आजही सेवेला विशेष महत्व आहे. अशा या सेवेचं सामर्थ्य म्हणून प्राप्त झालेली या घराण्याला सेवा आहे. ही सेवा बालक प्रयत्नाप्रमाणे करावयाची असते. वास्तविक हे कीर्तनाला फार जमले म्हणून बारीक कळलं नसते. हे कीर्तन म्हणजे सेवा या वृत्तीनं केलं पाहिजे आणि या सेवा भावाच्या द्वारा आपल्याला यथामती कीर्तन करावं म्हणून ही परंपरागत सेवा समजावी. विठाला विठाला सोहळ्यामध्ये प्रति उल्हासाने, प्रति आनंदाने, श्रद्धेने सर्व स्तरातील त्यात पारमार्थिक जीवन जगणारे, त्याग प्रधान असणारे साधू संत महात्मे, निष्ठावंत वारकरी, नितांत प्रेम करणारे वारकरी संप्रदायावर असे अनेक लोक या चालत असतात. आणि अशी ही दुर्लभ संगती या सोहळ्यात आल्यानंतर सामान्य जीवाला सहज उपलब्ध होते. आणि ती सहज उपलब्ध करण्याकरता फार मोठं योगदान या लोकांचं आहे. म्हणून या परमार्थ साधनेमध्ये वारकरी संप्रदायामध्ये फळाला फार मोठी किंमत आहे. जसं आपण संप्रदायात म्हणत असतो, देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव. हा दृढ भाव या फळ पद्धतीमध्ये पाहायला मिळतो. तर आजकाल थोडस वेगळं वार आहे. मी नेहमी सांगत असतो, ताज्या घोड्यावरच्या गोमाच्या. आणि आज अशी अवस्था आहे महाराज, रंगी बेरंगी असलं की माणसं जमतात. पण सेवा सेवा असते. सेवेचं तप हे वेगळं असतं. ही सेवेची बरोबरी कोणताही कलाकार गुणवान नामांकित करू शकत नाही. विठाला विठाला असे दोन साधू संत ज्या वाटेवर आहे, गंमत अशी महाराज त्यांचं कोणतंही वैभव न पाहता नवल एक चिंतन आपण केलं पाहिजे की सेवेचं सामर्थ्य किती असतं, तर ते पिढ्यान पिढ्या असतं. हे सेवेचं सामर्थ्य पिढ्यान पिढ्या चालत असतं. महाराज पहा तुम्ही, अनेक साधू संतांच्या समाध्या, त्यांचं गणगोत कुठे माहित नाही, पण नित्य ज्यांच्या पूजा उपासना सर्वसामान्य भक्त करतो आणि अगाध श्रद्धा ठेवून आपलं दुःख निवृत्त करण्याचा विचार करतो. हे कशाचं फल आहे? फल आहे त्यांच्या तपश्चर्येचं, त्यांच्या त्यागाचं, त्यांच्या निष्ठेचं, विश्वासाचं. म्हणून परमार्थ क्षेत्रामध्ये विश्वास हा सर्व प्रधान पाहिजे. आणि तो विश्वास अंतःकरणात घेऊनच आपण आलो. या वर्षी थोडं आपल्या मराठवाड्यात म्हणा सर्व समावेशक असा सर्व दूर पाऊस झाल्यामुळं शेतीच्या पेरण्या, खुरपणं, कोळपणं काय जे असेल ते सगळं निवांत झाल्यामुळं माणसं इकडं प्रवेश करतात. थोडी गर्दी वाढली, गर्दी सोहळ्याची वाढली, पण कीर्तनात अंतर कमी वाटायला काय करत. काळकरी लय लवकर कीर्तन करायला भेटले महाराज. पूर्वीच्या काळात मृदंगाचा स्वर एकदाच ऐकायचा लावताना पुन्हा ते मृदंग दिसत नव्हतं, स्वराचं पुढचं राहिलं. याचा अर्थ व्यवस्था मोठी झाली, अवस्थेकडे दुर्लक्ष व्हायचं. आणि व्यवस्था मोठी करण्यात आमचं आयुष्य चाललं महाराज. पण अवस्था ही जपल्या जावी याची खबरदारी सर्वांनी घ्यावी. विठाला विठाला या अवस्थेचा विचार आपल्याकडून करता कामा नये. अनेक संकट, अनेक भातुरी या संप्रदायाने पाहिल्या, तरी सुद्धा आम्हाला सर्वसामान्य जीवाला परमार्थ पोहोचवण्याचं काम या
त्या निष्ठावंत महापुरुषांनी केलं. त्यांच्या प्रती आपला आदरभाव असावा. तो आदरभाव कधी होता कामा नये. म्हणून साधूची जात, साधूचा देश, साधूचा वेश, साधूचं कर्म, साधूची भाषा, रंग लिंग पाहू नये. विठाला विठाला आला आला हो. म्हणून आम्ही पारमार्थिक जीवाला योग्य असा मार्गदर्शन जर करायचं असेल साधू संतांच्या संगतीत जावं. पण आमच्या सकल संत महात्म्याने खूप काय वर्णन करतात. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, याती भलत्या नारी नर. करावा विचार, करावा विचार. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे 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 म्हणा काका लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार नलगे असो. कोणीतरी पोलीस अधिकारी असतील तर त्यांनी जाहिरात बंद करावी. हरवले ते हरू द्या, ती या कामाला आलेच नाहीत. एवढी मया त्यांची करू नका. ते सोकलेत. कोण मुख्य पोलीस अधिकारी आहेत त्यांनी सांगा. आणि संस्थांना त्याची खबरदारी घ्यावी. रस्ता कीर्तन बंद करा. ते सापडलेले हरवलेले माणसं सांगा. होते का बघा. नाही तर आता विठ्ठल जय करू शकतो. संपर्क साधायचा आहे. दत्तात्रय कुंडलिकराव दळवी. व्यवस्थेकडे थोडं लक्ष द्या. जाहिरात थोडी 2 तास बंद करा. जिल्हा
कीर्तनकार परभणीचा आहे. विठाला विठाला नाटका परिस्थिती जड असं झालं तर बघा पुढे बघू काय करायचं. प्रसंग आले आमच्या जीवनामध्ये संत महात्म्याकडे येण्याकरता कोणती ऍजेंटी लागत नाही. कोणत्या वयाचा कोणत्या कर्माचा कोणताही प्रतिबंध नाही. अशी मुक्त व्यवस्था संत महात्म्याने तुमच्या आमच्या करता करून ठेवली. आणि अशा या संत संगतीचा लाभ घेण्याकरता प्रतिवर्षाप्रमाणे तुम्ही आम्ही हजर झालो. म्हणून त्या अनुषंगाने वाटचालीचं कीर्तन वयवृत्त ज्ञानवृत्त तपवृत्त सर्व सर्व समावेशक असं चिंतन म्हणून यथावती चिंतन करावं असं आपलं गोष्ट आहे. विठाला विठाला म्हणून या सेवेचा भाग म्हणून आपल्याकडे आपण उपस्थित आहोत. म्हणून सर्वांची वेळ काळ त्रास सहन मनात चिंतन करून आपण चिंतन करूया. वास्तविक पाहता मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर हित काय आणि अहित काय याची व्याख्या संत महात्मे शास्त्रकार प्रतिपादन करतात. आणि आपलं तर आपल्या जीवनामध्ये हित व्हावं असा निर्णय घेतला निश्चय घेतला. पण आज तागायत घडलं नाही. पण असा योग्य हिताचा विचार करण्याकरता हीच वाट आहे. पण याच वाटेला आपण जावं. सकल संतांचा अनुभवय मार्ग दावणी गेले आधी. मार्ग दावणी गेले आधी. दयानिधी संत ते दयानिधी संत. दावणी गेले आधी. दयानिधी संत ते तेलेची पंथे चालू जाता. न पडे गुंता कुठे काही. जीवाला जन्म मरणाचं कोड सोडवण्याकरता असणारा गुंता सोडवायचा तर संत महात्म्याचा सल्ला घ्यावा. संत महात्म्याच्या संगतीत जावं. आणि हे जाण्याकरता म्हणून आम्हाला एकच मार्ग आहे तो संत मार्ग. आणि या मार्गामध्ये जीवाच्या ठिकाणी साधकाच्या ठिकाणी एक वृत्ती निर्माण व्हावी की जेणेकरून आमच्या कैमी उद्धार पावेल. काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे कैहे खंडईल कर्म. पारुषतील धर्मा धर्म कासयानेचे कळेल वर्म म्हणून श्रम वाटतसे. अशी अंतकरणामध्ये वृत्ती निर्माण व्हावी की ज्याच्याद्वारा आमचा अनंत काळाचं जन्म मरण संपवता येतं. विठाला विठाला पण अशी जो चिंता वाहतो अशी जे काळजी करतो अशा काळजी वानाबद्दलच हे बोलणं आहे.
आणि ते बोलण्याचा चिंतनाचा भाग जगद्गुरु संत तुकोबारायांनी वर्णन केला. वास्तविक पाहता तुकोबाराया आपल्या भाषेत सांगायचं झालं, आपल्या सवयीप्रमाणे कोणाची लाळ घोटेपणा करीत नाही. आम्ही महाराज म्हणून घेतो, तुकोबारायला महाराज म्हणतात, पण आपला लाळ घोटेपणा जास्त. एखाद्यानं चांगली पंगत केली की 5-6 महिने त्याची जाहिरात, एखाद्यानं देणगी दिली की जाहिरात. हा आपला लाळ घोटेपणा का? तर आपण एकच भूमिका पाहिली, दुसरी भूमिका नाही ओळखली. विठाला 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 म्हणून आमच्या तुकोबारायाचा बाणेदारपणा सदा आम्ही डोळ्यापुढे ठेवला पाहिजे. भक्ती क्षेत्रामध्ये बाणेदारपणा हे तुकोबारायाकडून शिकला पाहिजे. तुकोबाराय प्रासंगिक चिंतन अनेक प्रसंगामध्ये पाहायला मिळतं, ते तुकोबारायांनी ध्यानात ठेवावं. ते तुकोबाराय आम्हाला अनेक प्रसंगामध्ये पाहायला मिळाले, त्याचप्रमाणे बाणेदारपणाचे पाहायला मिळाले. मी नेहमी सांगत असतो, तुकोबाराय डॉक्टर आहेत, तुकोबाराय मिस्त्री आहेत, तुकोबाराय अन्य संशोधक आहेत, तसं तुकोबाराय बाणेदार. माणूस दिसायला बाणेदार पण असायला बाणेदार नाही. बाणेदार हा म्हणे याचा धरीनाभिमान करीला फुले जतन. हो, आता हे प्रमाण थोडेसे माग पडायचे. प्रमाण आम्ही म्हणून जातो महाराज, पण त्या मानाची अंमलबजावणी आमच्याकडे होत नाही. पण तुकोबाराय ते जगद्गुरु तुकोबाराय, ज्या करता तुकोबारायांनी या सांभाळण्यामध्ये सर्व काही गमवलं तरी सुद्धा बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली. आता बरे चौकट लावा. मालकीन गेल्या बरे झाले, बाप गेला बरं झालं, सत्ता गेली, संपत्ती गेली, वैभव गेलं तरी सुद्धा बरं झालं म्हणण्याकरता काहीतरी लागतंय. विठाला विठाला हो. आणि ते लागणारी वस्तू तुकोबाराकडे पाहायला मिळाली. म्हणून ज्या छत्रपतींना उपदेश करण्याचं सामर्थ्य तुकोबाराकडे पाहायला मिळालं. वास्तविक पाहता मोठ्या अधिकाऱ्याला बोलायचं म्हणजे साहेब 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 म्हणावं लागते आपल्याला. गंमत अशी की क्लास 4चा जरी कर्मचारी असला तर आपल्या मीटरचं काम करताना साहेब नाही, त्याला आधी थंड पाणी, इथपर्यंत आमची व्यवस्था आहे. पण तुकोबारायत महाराज छत्रपतींना उपदेश करण्याकरता प्रवृत्त होतात, याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे. आणि ती भूमिका असेल तर पारमार्थिक नसता परमार्थात. विठाला 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 हो. नाही भीड भार आणि तुका म्हणे साला धूर. हे महाराजांना शोभत आहे. महाराज त्यांनाच हे प्रमाणे शोभतात, त्यांच्याच वाणीचा हा अधिकार आहे, आपल्याकडं नाही. महाराज तसं परमार्थ क्षेत्रामध्ये तुकोबाराय बाणेदार. आणि तुकोबाराय कोणाच्या परमार्थाचं वर्णन करतील, कोणाच्या भक्तीचं वर्णन करतील, कोणाच्या गायकीचं, कोणाच्या वादनाचं. अशक्य कोटीची गोष्ट आहे महाराज. आज परमार्थामध्ये आम्ही कंबर बांधणारी अर्धा घंटा बसणाराचं वर्णन केल्यावर तास धरतो. कदाचित हे वर्णन करण्यात आमचा अभंग विसरला तर पुढच्या वेळेला घेऊ म्हणतात. इथपर्यंत आमचं वर्णन चालू आहे महाराज. बऱ्याच काही गोष्टी आपल्या संप्रदायामध्ये, काय वाजवला मृदंग, वाजवा टाळ्या. आता वाजवायला उभं राहिलं ते का झोपल का मग? काय चाल झाली महाराज, याची बिघडली. ही सुद्धा एक चालच आहे. विठाला 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 म्हणून स्तुती कोणाची करावी, किती करावी, कोण्या वाणीने करावी आणि का करावी,
हे जर आपण पाहिलं तर आज संप्रदायामध्ये आम्ही एकमेकांचं वर्णन केलं तरच आमचं दुकान चलत आहे महाराज. नसतं आमचं दुकान चलत नाही. याचा अर्थ असा मी आग्रहाने सांगत असतो, संसारी जीवाने काही मान्य करावं अमान्य करावं. ज्या साधू संतांनी प्रारब्ध मान्य केलंय, ज्या साधू संतांनी प्रयत्न मान्य केला, त्या पारमार्थिक जीवाने प्रारब्ध का विसरावं, का प्रारब्ध अमान्य करावं. आम्ही प्रारब्ध परमार्थातल्या लोकांनी मान्यच केलं नाही महाराज. आम्हाला मान्य नाही म्हणून लोक आधी ठरविते किती देतो याला खात्रीच नाही महाराज. अरे प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. मान पुढे गेली म्हणून मिळते का? मान पुढे गेला म्हणून हार मिळते का? आणि पुढे कुठंच नाही ती झोपिले का महाराज? याचा अर्थ आमच्या प्रारब्धाचं चिंतन जर केलं तर आम्हाला ते मान्य नाही. आणि काही लोक म्हणतात नाही महाराज बोलल्याशिवाय मिळून घेईच ना तू. असं म्हणणाराचं आत्मबळ गेलेलं. विठाला 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 विठाला. म्हणून पहिल्या म्हणी येत महाराज कोण्या ग्रंथात नाही तर बसतात हुडकीत. महाराजांना सांगितलं की ग्रंथ, पण पूर्वीच्या काळामध्ये आऊत हाणणारं सुद्धा ग्रंथापेक्षा चांगलं बोलत होतं. ते म्हणायचा पळाल्यानं माळवत नाही. पळाल्यावर दिवस माळवते का? नाही, अंधार लवकर व्हा पळत गेलं, पळत माळत नाही. याचाच अर्थ असा की आम्ही प्रयत्न केल्यानं भागत नाही तर प्रारब्धाचा अंगीकार केला पाहिजे. पण परमार्थ क्षेत्रामध्ये तुकोबारांनी दोन्हीचा अंगीकार केला. आणि दोन्हीचा अंगीकार जे करतात ते स्वाभिमानी असतात महाराज. म्हणून आमच्या तुकोबाराचं जीवन जर पाहिलं तर तुकोबाराकडे कोणतीही अशी भीड नव्हती. तुका म्हणे भीड पोटी लाभ विचाराचे पोटी. विचारांची जे घटका ते तुकोबाराय आहेत. आणि ते तुकोबाराय आज एका परमार्थ क्षेत्रामध्ये आपल्या इति कर्तव्याची कर्मामध्ये असणाऱ्या साधकाबद्दल कौतुक करतात. ते अभंगाच्या पहिल्या चरणात. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाशिया. तुकोबारायांनी ज्यांचं वर्णन केलंय, ज्यांचं कौतुक करायचं ठरवलं ते बहुतेक कमरा बांधणार नाही.
म्हणजे असं म्हणलं लोक म्हणतील महाराज तुम्ही तर कंबरा बांधायले म्हणून आम्ही त्याच्या यादीत नाही की आम्ही आधी सांगून टाकतो. वर्णनच करताना चिंतन तुकोबाराने केले. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कर्म संबंधाने चिंतन आणि एक हेतू संबंधाने चिंतन. आम्ही कर्म संबंधाने चिंतन करतो, कर्म संबंधाने वर्णन करतो, पण हेतू संबंधाने जाणत नाही. आज आपल्या पालखी सोहळ्यात मग अशी आमच्या बाळासाहेबांनी पुकारलं, इतके जोडवे हरपले, एवढे फोन केले, एवढ्या पिशव्या हरपल्या, बऱ्याच जणांच्या पिशव्या गेल्या, पैसे गेले, मोबाईल गेले. याचा अर्थ कर्मात आहेत पण हेतूच नाही. तुकोबारांनी ज्याचं वर्णन केलं ते हेतू संबंधाने केलं. सकल शास्त्राचा भाव आहे हेतूवर फलाची कल्पना. आळंदीला आला, पालखी सोहळ्यात आला, रात्री कीर्तनात राहिला म्हणून बरा का विठाला विठाला प्रश्न अजून निकाली निघायचा आहे. आज आता प्रत्येकाच्या दिंडीमध्ये तंबू ठोकणारे, स्वयंपाक करणारे, पाणी पुरवठा करणारे, गाड्या चालवणारे सगळ्या क्षेत्रातले माणसं आहेत ना मला. भजन करणारे, काकडा करणारे, काकड्यावाल्याला घट चहा पाजणारे सगळ्या क्षेत्रातली माणसं आहेत सोबत. पण चहा पाजणारा जर म्हणला नाही मी काकड्याची पहिली ओळ मी म्हणतो, हाच तो घोळ आहे. आणि आम्हाला एवढंच पुरुषार्थ वाटायला की त्याच्यासारखं जमत नाही का. त्याच्यासारखं करण्यात आपलं सोडलं हा दोष आहे. मग सकल शास्त्र आमची जर गीता असेल, त्या गीतेचा हेतूच हा होता ना जन्माला घातली गीता ती, की ज्याचं त्यानं सोडून दिल्यामुळं जन्माला आली ती गीता. आमचा पुरुषार्थ त्याच्यातच आहे. मला जमत नाही का. आता आम्हाला पालखी सोहळ्यात दिल्लीत काही काही पोरं म्हणले नाही भाऊ आम्हाला पायानं चालायचे. पायानं चालल्याबद्दल अडचण नाही, पण आमचा तंबू नाही ठोकल्यावर झोपायचं कुठं. आता तंबू ठोकणाऱ्याला पायी चालायचंय, पायी चालणाऱ्याला गाडीत बसायचंय, गाडीत बसणाऱ्याला जीव घालायचे, असा कोणताच नियम नाही. त्याचं नाव परमार्थ ठेवलंय. जे दयाचे विहित तेच ईश्वराचे मनोगत. निघालो देव प्राप्ती करता, निघालो भगवंताला आनंद देण्याकरता. मग भक्तीच्या माध्यमातून आनंद होईल का भक्तीच्या बाबतीत दुःख होईल देवाला. म्हणून तर सकल शास्त्र भगवंत स्वतः वर्णन करता. जे ज्याच्या वाट्याला कर्म आलं ते त्याने इमानीद्वारे करावं. पण आमचा स्वभाव जातच नाही, दुसऱ्याच्या पात्रावरचा बरा आहे. त्याचं नाव भात आहे. विठाला 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 विठाला. म्हणून आमच्या या भक्तीमध्ये तुकोबाराचे बोलणं आहे. तुकोबाराचा भाव जर पाहिला तर तुकोबाराने कर्म संबंधाने चिंतन नाही, तर हेतू संबंधाने वर्णन आहे. हे तुकाराम महाराज आहे. नित्या कपड्या भुलणारे नाहीत, नित्या सोंगा ढोंगावर नाही. महाराजांनी म्हणून टाकले सोंगे छंदे काही आणि देव जोडे ऐसे नाही. याचा अर्थ सोडावे असा नाही. विठाला विठाला आला विठाला विठाला. याचा अर्थ आम्ही वैष्णवाचं लेणं दिलं पाहिजे, पण तेच म्हणजे वैष्णवाचं नाही. म्हणून तुकोबारांनी बाह्य व्यवस्थेपेक्षा त्याच्या आंतरिक स्थितीचं चिंतन केलंय. म्हणून लिहितानाच लिहिले जागता. आता झोपलं कोणीच नाही, पण जागेही नाही. विठाला 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 विठाला. म्हणून आम्हाला वर्णन जे तुकोबारा आज करायला निघाले याचा अर्थ तुकोबाराकडून काही अपेक्षा असतील असं नाही. तुकोबाराने त्याच्या हेतूचं चिंतन केलं. म्हणून तुकाराम महाराज कोणाचं वर्णन करण्याकरता प्रवृत्त नाही.
वर्णन त्याच्या हेतू संबंधाने केले की जो आपल्या मनुष्य देहात आला, देहात ती कर्तव्यता जाणून कर्तव्य कर्मामध्ये नाही. तुम्ही आम्ही कर्मात आहे, पण इथे कर्तव्यात नाही. मग कर्तव्य कर्म वेगळं आणि कर्म वेगळं. कर्तव्य कर्मामध्ये चाहे तर बाह्य दृष्टीने न आवडणाऱ्या सुद्धा गोष्टी असतात. आता काही लोकांचा समज आहे, साधू संत माळकरी वारकरी कीर्तनकारांकडून शिव्या द्याव का? आमच्या साधू संतांनी शिव्या दिल्या. ज्यांना शांती ब्रह्म पदवी ते सुद्धा म्हणून गेले, काय माये गेली होती भूतापाशी, हरी न ये मुखाशी अरे मुडा. म्हणून बाह्य व्यवस्थेचा विचार केला तर संत नाहीत का? विठाला विठाला म्हणून परमार्थामध्ये भक्तीमध्ये जशी जागृती जो सावध आहे. आता कीर्तनात बसले की माणसं टाळ्या वाजवत येत न वाजवायला काय झालं, वाजवतात टाळ्या. पालखी सोहळ्यात आल्यावर गंध लावतात, 5 रुपये देऊन लावते, त्याच्यात काही नवल नाही. फरक कशात आहे? बाह्य व्यवस्थेबद्दल आम्ही जागे आहोत, पण सदोदित गंधाबद्दल गंध आहे का? लक्षात आलं? गंधाबद्दल ज्याला गंधच नाही त्याच्याबद्दल सांगायलो विठाला 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 विठाला. म्हणून प्रत्येक कर्मामध्ये, प्रत्येक अवस्थेमध्ये, प्रत्येक वेळेमध्ये जो सदोदित अधिष्ठान वृत्तीने कर्तव्याशी कर्माशी संलग्न आहे आणि तो त्याचा इथे कर्म भाग म्हणून जर आदराने करीत असेल, त्याच्याबद्दल महाराज म्हणतात आपुलिया हिता. हो, आता आम्ही सुद्धा हिता पण दुसऱ्याच्या. हो, पहिला अभंग उठा जागी भारी. आता कोण झोपणाराला का जागा असणारा? आम्ही इतराच्या जागृतीचा विचार केला, जो स्वतः जागृत आहे त्याचा विचार तुकारामांनी केला. तुकोबाराच्या जीवनामध्ये जो स्वतः जागृत आहे त्याचं कौतुक आहे. विठाला विठाला जी वेळ जी जी अवस्था तुमच्या आमच्या पुढे राहते आणि ती आलेल्या अवस्थेला आदर बुद्धीने ज्याचं स्वागत करतो, असा जो कोणी सावध आहे त्याच्याकरता तुकोबारा बोलून गेले. म्हणून ती जागण्याचा संबंध नाही. वेळ प्रसंगी जो कर्तव्य कर्मामध्ये मग्न आहे, कर्तव्य कर्मामध्ये प्रवृत्त आहे, म्हणून कर्तव्य कर्म करावं. जसा एखादा डॉक्टर, उदाहरण द्यायचं झालं तर, वेळ आली तर हात तोडण्याची व्यवस्था ठेवतो, तो कर्तव्यशील डॉक्टर. पण एखादा भिडस्त डॉक्टर असं नाही, बाप्पा नाजूक दिसायला माणूस, आणि त्याचा जर हात तसा ठेवीत असेल तर तो डॉक्टर या पदाला शोभत नाही. तसं प्रत्येक कर्म संबंध ज्याचा विचारात घेतला जातो तो शास्त्रभाव, आणि तो भाव तुकोबाराने आज प्रगट केला की जो मनुष्य देहात आला, ज्या देहाची फक्त उपयोग फक्त भगवंताला प्राप्त करण्याकरता आहे, पण असा सद उपयोगी असणारा साधक त्याच्याबद्दल महाराज म्हणतात आपुलिया हिता. जो असे जागता धन्य माता पिता तयाचे. मग कार्यकारण भाव सुद्धा तुकोबाराने चिंतनात घेतला, कारण सहज प्रवृत्ती परमार्थाची जीवाची नाही. विठाला 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 विठाला. हो, सहज प्रवृत्ती काय आहे? गोड परमार्थ लागे कडू आहे का नाही? आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला, ही सहज प्रवृत्ती आहे. काय पडले त्याच्यात? कामधंदे सोडा, पालखी सोहळ्याला जा. ही प्रवृत्ती जीवाची सहज आहे, जन्मताच आहे. पण ज्याच्या सहज प्रवृत्तीमध्ये भगवंत आहे त्याचं वर्णन तुकोबाराने केलंय. पण या देहाचा सदउपयोगाच्या द्वारा
वृत्ती निर्माण होण्याकरता कारण शोधलं पाहिजे आणि ते कारण आजच्या काळात तर अत्यंत महत्वाचं आहे. जर आई वडील जर पारमार्थिक असतील, सदाचारी असतील, सदसंगतीवान असतील तर पुढचं बीजही तसंच असेल. विठाला विठाला कारण भाव महाराजांनी वर्णन केला. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी आहे का नाही. बीज महामंडळानं ते मंत्रच वापरला महाराज. आणि हा शोध संत महात्म्यांनी वर्णन केला. निसर्गाचा तो नियम आहे. गहू पेरलं कणीस येत नाही, ठुशीच येते. आणि तसा तो कार्य कारण भाव तुकोबारांनी वर्णन केला. आणि वर्णन करण्यामध्ये आई वडिलाकडून म्हणजे जिथे कारण आहे त्या कारणाचंही वर्णन आहे. विठाला 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 आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तया जो सावध आहे. नरदेहात आल्यानंतर नरदेहाचं इथे कर्तव्य आहे भगवंताला प्राप्त करणे. आणि त्या प्राप्तीसाठी असणारा जो प्रयत्नशील आहे त्या प्रयत्नाकरता मग त्या प्रयत्नात 2 विभाग केले जातात. वाटचालीचं कीर्तने फार विस्तार करायचा नाही. सांगायचा इतर ते एवढाच की काहीतरी करून बघणं आणि काहीतरी सोडून बघणं. सोडावं कोणासाठी आणि सरसकट करावं कोणासाठी. तसे 2 भाव आपल्याला परमार्थात पाहायला मिळतात. काही सोडल्याशिवाय मिळत नाही हा ग्रह आहे, हा विचार आहे. आणि जे ज्या आहे नित्य कर्मामध्ये मग आमच्या संत सावता महाराजांचं चरित्र डोळ्यापुढे घ्या. विठाला विठाला म्हणून खऱ्या संत महात्म्याचा भक्ताचा इतिहास डोळ्यापुढे ठेवा. फारसं चिंतन ऐकायची गरज नाही. सकल संत महात्मे मग आमचे गोरोबा काका असो, सावता महाराज असो, सोखा महाराज असो, नरहरी महाराज असो, सर्व संत महाराजांची यादी पहा. आणि त्यांचा आदर्श जर कोणता घ्यायचा असेल तर व्यवसाय सोडून परमार्थ केला नाही. आपला कार्यक्रम वेगळा आहे. पेरा वाटलं तर पेरा, पण मी भजनाला जाणारच. पेरा वाटलं तर पेरा, हा मग वाचून बघ. तू तलिसा भजनाला चालला, महाराज म्हणले मड झाकून पेर. इथे कर्तव्य च्युत होणं हा दोष आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात कुणब्याची पोरं जरी ती पेरली कोणती पण कधी मड झाकून करतात. विठाला 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 विठाला. हो मग लोक पुरुषार्थ समजतात. मग हातचं टाकायचं आणि पैशाच्या मागं लागायचं हे काय गाठ्यात नाही. बरं आपला कार्यक्रम तसा झालाय. तसं तुकोबाराय म्हणतात नित्य कर्मामध्ये आलेल्या कर्मा संबंधामध्ये आधार बुद्धीने जो आपली कर्म इति कर्तव्यता करतो त्याच्या आई वडिलाकडून ते ऋण येतं. आणि हा कार्यकारण भाव म्हणून धन्य माता पिता तयाची त्याच्या आई वडिलाला धन्यपता तुकोबाराने दिली. कारण शुद्ध बीजातून ते जन्माला येतं. पण आजच्या आमच्या तरुण मंडळीने कोणते तरी फोटो घरात लावण्यापेक्षा ज्यांचे लावायचे त्याचेच लावावं. नसतं पांढरं भिताड बघावं. नाही सुधारायचं पण बिघडायचं नाही. विठाला विठाला व्यवस्था आहे. आणि कर्म व्यवस्थेकरता आपण सावध राहिलं पाहिजे. मग त्याच्याकरता गरिबी श्रीमंती काळ गोर उच्च ठेवण्याचा काही प्रतिबंध नाही. पण असा हा कार्यकारण भाव देव तुकोबाराय म्हणतात तो धन्य आहे की जो रात्रंदिवस भगवंताच्या भक्ती करता जागृत आहे. विठाला विठाला या संबंधामध्ये अभंगाच्या 2ऱ्या चरणात
कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा. अन्य गुणाचा अंगीकार न करता केवळ सत्व गुणाचा सात्विक मनोवृत्तीचा अंगीकार तुकोबाराने डोळ्यापुढे ठेवला. ज्याची मनोवृत्ती सात्विक आहे, सात्विक मनोवृत्तीमध्येच हे घडतंय बरं. आता जे आपण अवस्थेत व्यवस्थित बसलो हे सात्विक गुणाचं फल आहे. हे राजस गुणाचं नाही, तामस गुणाचं तर नाहीच नाही महाराज. कारण गीतेने वर्णन केले कोण्या गुणाचे कोणते परिणाम, कोण्या गुणाचे कोणते फल जीवाला प्राप्त होतात. तसं सात्विक गुण हा सार असार वृत्ती जागृत करणारा गुण आहे. काय करावं काय करू नये अशी मनोवृत्ती निर्माण करणारा तो गुण आहे. आणि असा गुण ज्याच्या ठिकाणी आहे तिथे सद्गुण आहे. पण या सद्गुणामध्ये मिळणारी फलश्रुती तुकोबाराय म्हणतात की ती भगवंताला आवडणारी ठरते. आज पहा सगळे जण माऊली 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 मन म्हणायची गरज नाही, पण इथं आले की माऊली. मग कोण्या धर्माचा कोण्या जातीचा कधी पारावर शेवंती सोडून न गेलेला, पण इकडं आला की माऊली, इकडं आला की माऊली. त्याचं कारण आहे पंक्तीचं पवित्र अन्न, सभोवती भगवंताचं नामचिंतन, माऊलीच्या नामाचा नामघोष, सर्वांच्या कपाळावर गंध आणि सर्वतोपरी परमार्थाचा आनंद. त्याच्यामध्ये सहज तो विसरतो की आपण ते नाही. आणि याचाच अर्थ असा की हा गुण तुम्हाला बऱ्या वाईटाचा निवाडा करणारा गुण आहे. म्हणून तर या गुणावर आधी जगाला आणावं लागेल. हे गुण जर प्राप्त झाला तर मग सद्गुण देता येईल. हा गुणच नसेल तर सद्गुण देण्याचा अर्थ नाही. मागे एक संप्रदाय निघालता काही करा पण रविवारी या. आता काही करा रविवारी या कसं जमल बापू? हे आमच्या या वाटण आंघोळ नाही मिळायचं जमते. पण एक संप्रदाय निघाला होता तुम्ही कसं काही करा म्हणजे पण रविवारी आमच्या जवळ या. कसं जमल बापू? येड्या गबाळ्या आमच्या माया दिसणाऱ्या साध्या भोळ्या पदरातून केसवरी आल्या तरी भाजीचं बघून दुधाला वापरीत नाही. कळालं का? आपल्याला पुण्याची सवय लागली वाटत. पण आमच्या माया इतक्या साध्या भोळ्या होत्या. पण म्हणायचं सुनाला हे ते बघून घेऊ नको म्हणजे का कालच वांग केलं. आता इतकं वांग्याचं बघून दुधाला कसं परवडल? विठाला विठाला म्हणून या जगताचा बऱ्या वाईटाचा विचार ज्या गुणामध्ये होतो, ज्या गुणानंतर गुणातीतच होतो, गुणसिद्ध होत नाही, असा हा जवळचा गुण आहे. आणि तो गुण तुकोबाराने डोळ्यापुढे ठेवून असा जो कोणी मग ती कन्या असो वा पुत्र असो अशा गुणाने युक्त असेल तर त्याची सर्व क्रिया ही भगवंताला आवडणारी होते. पहा तुम्ही सात्विक जीव, सात्विक समाधानाची माणसं पहा तुम्ही समजूनच घेते. जाऊ द्यानं चलत असत, जाऊ द्यानं चलत असत. पण कधी कधी असं वाटतं मोठी माळ पर धक्का देतो. आता झालं म्हणा येता येता इथंच झालं आपल्या तळावर. माऊली तसं करू नका ना, आज आमची सेवा आहे, आम्ही चाललो तिकडं, तुम्ही आले उरफाट. त्यांना कचका जोरात द्यायला एक जणाला. पण मला वाटतं जर आपल्या गुराचे पण माळीची वजन ठेवा. ही भूमिका तयार होण्याकरता महाराज त्या गुणाची गरज आहे. आणि तो गुण म्हणजे भगवंताला आवडणार आहे. पण आमच्या तुकोबारांची निवड केली ती कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक. तर इतर गुणामध्ये भोग आहे, क्रोध आहे आणि दोन्ही आमच्या जीवाचे आध्यात्मिक चिंतनात वैरी आहे. विठाला विठाला म्हणून भगवंताच्या प्राप्तीमध्ये असणारे प्रतिबंध राजस आणि तामस गुण मानले जातात. त्याची व्यावृत्ती करून जो सात्विक समाज विचारावर आहे,
सात्विक गुणावर आहे त्याची हरिक तुकोबारा म्हणतात देवाला वाटतो. कारण त्याच्याकडून घडणारी सर्व क्रिया ही जगाला समाधान देणारी घडते. त्याच्याकडून कोणताही प्रमाद घडत नाही. म्हणून आम्हाला पहिल्यांदा यायचंय त्या सुचिता तयार केल्या पाहिजे, सुचिता बाळगल्या पाहिजे. आज आमच्या दिंड्या मोठ्या झाल्या, टाळकरी मोठे झाले, पालखी सोहळा मोठा झाला, पण पोशाख बदलला. आज आमच्या वारकऱ्याचा पोशाख कोणता असा, निदान पक्षी दिंडीत तरी कसा असावा, निदान केस संभार तरी कसा असावा, निदान टोपी ठेवण्या इतका तरी असावा. हो, आता टोप्या घालण्यापेक्षा टोप्या ठेवलेल्या जास्त, त्याच्या केसानं बसत ना. काय असावं काय नसावं, आमची सात्विकता मोडीत निघाली महाराज. सात्विकता मोडीत निघाल्यामुळे आमच्याकडे पाहण्याची नजर लोकांची बदलली. ह्याला धंदेच नाहीत म्हणजे. याचाच अर्थ असा आमचा पोशाख सुद्धा सूचित आहे. आम्ही काय खातो ही सूचित आहे. कोणाचं द्रव्य संपादन करतो ही सूचित आहे. कोणाचं ऐकतो ही श्रवण सूचित आहे. सर्व प्रकारच्या सूचिता. एका राजा परिस्थितीची सूचिता चुकली, मरणासाठी घाबरला. एक कर्म सूचिता बिघडल्यानंतर काय घडतंय तर रात्रंदिवस पडू लागला. विठाला 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 विठाला. म्हणून सात्विक गुण वाढीला लागेल अशी व्यवस्था आमच्या जीवनामध्ये असावी ही सकल शास्त्राने वर्णन केली. आणि त्याप्रमाणे जर आमचं जीवन असेल तर सात्विक गुण जन्माला येतो. असलेला गुण प्रधान होतो आणि प्रधान सात्विक गुणामध्ये देवाशिवाय दुसरं काही आवडत नाही. त्यातून त्याचं निषिद्ध कर्म घडत नाही. म्हणजे याचा अर्थ तो पापाचा अधिकारी बनत नाही. आणि असा ज्याच्या जीवनामध्ये व्यवहार आहे अशाबद्दल तुकोबारा म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कयाचा हरिक वाटे देवा. देवाला ज्याचा हरिक वाटतो. मग आपल्या भक्त प्रल्हादाला पहा, भक्त मीराबाईला पहा, दोघांचा व्यवहार तुकोबारा म्हणतात भगवंतानी जपला. विठाला 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 विठाला. पुंडलीक वरदा विचार तुकोबारा त्याच्या कर्म संबंधाची आहे. आणि असा ज्याच्या ठिकाणी प्रधान सात्विक गुण आहे त्याचा आनंद देवाला होतो. म्हणून देवाची पूजा केल्यानं, लोकांना शिव्या देऊन पूजा केल्यानं फरक आहे का नाही. पूजा करताना कोणती मनोवृत्ती असावी, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे असा हा व्यवहार असल्यामुळे तुकोबारांनी कारणावर चिंतन केलं. आणि यातून घडणारा परिणाम अभंगाच्या तिसऱ्या चरणात.
भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे त्यांच्याबद्दलच तुकोबारायचं म्हणणं आहे. गणित असा गीता आणि भागवत हे आमचे पूरक संप्रदायाचे अत्यंत महत्वाचे केंद्रबिंदू ग्रंथ आहे. सकल शास्त्र म्हणजे आमच्या संप्रदायाची गीता हे शास्त्र आहे. आणि अशा या शास्त्र संबंधामध्ये तुकोबारांनी जागृती व्यवस्था वर्णन केली की त्याचा संबंध त्याच्या गुणाशी असल्यामुळे तो गुण कोणता तर सात्विक गुण आहे. आणि सात्विक गुण काय परिणाम देतो तर चांगुलपणा हा त्याचा परिणाम आहे. आणि या चांगुलपणाचा उल्लेख तुकोबाराय म्हणतात जे गीता आणि भागवत ग्रंथाचं श्रवण करतात. अंडरलाईन करा, सांगत सुटत नाही. श्रवण महत्वाचं जीवनामध्ये परमार्थ क्षेत्रामध्ये पहिली पायरी श्रवण. बऱ्याच लोकांचा आरोप आपल्याला काय जमतंय महाराज, अरे येऊन तर बस. हो, तू येऊन बसला की आज न उद्या जमते हळूहळू ढाळे ढाळे. आणि के होते नि एके वेळ आज न उद्या तू मुक्कामाला जाशील. आणि अशी कोणती गडबड आहे, जिथं गडबड करायची तिथं करणं. सकाळी लवकर उठून गाड्या काढणं, हो तिथं लवकर गडबड कर. परमार्थामध्ये गडबड नाही, प्रसंग आले ती गडबड आहे. पण तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्यावी. हो, आणि करावी तातडी परमार्थाची. परमार्थासाठी तातडी करावी पण परमार्थात नाही. हो, परमार्थात गडबड नाही. आता बऱ्याच ठिकाणी आरतीच ठेवली नाही देवाच्या, इतकी गडबड. ज्ञानेश्वर माऊली भजन घेतले की माणसं मंडपात येत नाही. म्हणजे जसं जुन्या काळात काही काही माणसं मेंदू नसलेली खळ्याच्या टायमाला निवडीच्या लग्नाला असा आपला कार्यक्रम. हो, नेमका खळ्याच्या टायमाला पेरणीला आच्या कोच्या खाऊ कोणतं बी हे बी ते खत ते सगळं खळ्याच्या टायमाला गैरहजर. तसा आमचा सप्त्याचा कार्यक्रम. आरतीलाच माणसं गैरहजर आहेत. केलं कशा करता? भगवंताच्या आरतीला जर तुला वेळ नाही, बाकीचं भारूड सांगायला कसं आहे रे तुला? नको त्या गोष्टी सांगल्यात तू वेळ घालवतो. आणि आता लवकर उरकितो. काय उरकितो? आरती सोडून देतो. कीर्तनाची सांगता उपक्रम उपसंहार हे आमच्या संप्रदायाची फार मोठी देवी आहे महाराज. आज नेमक्या टायमालाच आपण आरतीच्या टायमाला एवढी गडबड की जस काय गेले की आरती सुई घरी. वर्म चुकल्यानंतर काय होते? भक्तीचे ते वर्म दयाची हाती तया घरी शांती क्षमा दया. वर्म नाही, कर्म आहे. कीर्तन ऐकलं पण आरतीला गैरहजर आहे. विठाला 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 विठाला. काही ठिकाणी तर वेळ कमी वेळेमध्ये आरती म्हणून दाखवू का म्हणजे हो बरेच प्रमाण तोडून मोडून जमलं करायचं. तुला शहाण्या अधिकार दिला कोण? ही विश्वतोमुख वाणी आहे. जगद्गुरु तुकोबाराची वाणी साधू संतांची वाणी आहे. ज्या वाणीबद्दल तुकोबारा म्हणतात वाचा बोलो वेदनीची. वेदनीची आहे महाराज. आणि अशा मोडतोड करून आम्ही घाई गडबड करतो. परमार्थामध्ये समाधान मिळत नसतं. कीर्तनात कमी सांग बापू पण उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता झाली पाहिजे. अशा पद्धतीने पाहिलं तर आता नवीन आमची परिस्थिती बदलून गेली. एवढी घाई गडबड एकेरीचा अभंग. हो, अभंग जेवढ्या लवकर संपवता येईल तेवढं चांगलं. ही आमच्या संप्रदायाची मूळ बैसका नाही. विठाला 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 विठाला. अनेक प्रसंग येतात. अनेक कीर्तनकार उभे आहेत. अनेक प्रसंगामध्ये कधी कधी अभंग सुरू होणं महाराज गाडीतून उतरणं. काही लोकची एकटिरीचा अभंग की महाराजाला विना चांगलं नाही महाराज. भविष्य एवढी ती हलकी फुलकी मुरमुरेवाणी वाणी आहे का? आणि तू आला म्हणजे का पेशर पार्सल थोडाच आला, ठरूनच घेतलं मग आला. एवढा कोणता नैतिक आहेस तू की अभंगाला एकेरी म्हणायला होता तुम्ही? अभंगाचा अनादर करू नका. अभंग आहे म्हणून विश्वाची व्यवस्था आहे. आणि त्या अभंगाला जर आम्ही गडबड करत असू तर आमच्या पदरात काय पडेल?
म्हणून आमच्या तुकोबाराचं चिंतन आहे की श्रवण महत्वाचे. श्रवणाने कान दुरुस्त होता, कानातल्या प्रतिबंध निघून जातो. पण पहिलं चिंतन केलंय, पहिलं वर्णन श्रवण करणाराचं केलंय, भागवत सांगणाराचं नाही. हे लक्षात ठेवा. इथे सोडून आजकाल काय महाराज आपल्याला जमते बरं काय, कुणी पूर्वी येतं फिरून तिने सांगायला बसते. आमच्या भागवताची ती शैली नाही महाराज. पण आता भागवताचं बद्दल बोलूच नाही, बोलायची गरज नाही. सगळे श्रुत आहात. विठाला विठाला हो. अरे ते व्यास निर्मित आहे. व्यास निर्मित ती वाणी आहे की जी व्यासाच्या वयाच्या उतरत्या वयात भागवत जन्माला आले. आणि अशी वाणी सहज आमच्या सारख्याला कशी कळत असलो. आमची 7 दिवसात लगे याकडे तर त्याकडीला गेलं पूर्ण नसते होत झाल्या राजा. पण आता त्या भागवताच्या बद्दल बोलू नये. भागवताचा एक विडंबन चालू आहे महाराज. हे कळू नये. जगाला तारक अशी ती वाणी आहे. आणि तुकोबारा त्याच्याकरता म्हणतात की जे श्रवण करतात. म्हणून सुरुवातीला म्हणलं तुकाराम महाराज येते या भागून ते आपल्याकडे ते भागवा भागीचा कार्यक्रम तुकोबाराकडे नाही. पण तुकोबाराने वर्णन करून टाकलं जी सात्विक आहेत ते श्रवण करतात. आणि श्रवण हे अत्यंत जीवनाचं महत्वाचं कर्म आहे की श्रवणाने श्रवणाचे मिसे बैसावे घेऊनी. आणि मग फळ काय, साम्राज्य भोनी सुखी नांदे. म्हणून श्रवणाने भ्रम जातो. श्रवणाने भ्रम जाणं हे आमचं परम फल आहे. आणि ते ज्याच्या जीवनात घडतं ते मग कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा विठोपार कुमाई. जय विठोपार कुमाई. जय जय विठोपार कुमाई. जय जय विठोपार कुमाई. जय जय विठोपार कुमाई. जय जय विठोपार कुमाई. भाऊजी छोटे भाऊजी बरं कोणी तात्याच्या वतीने
काका. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा जे रात्र दिवस भगवंताच्या नाम चिंतनाचा जयघोष करतात त्याचं चिंतन करतात त्याची आठवण धरतात जे आहे ते घडतं ते ज्याच्या सत्तेने घडतं अशी अधिष्ठान वृत्ती ज्याची जागृत असते किंवा दिनरजनी हाची धंदा गोविंदाची फवाडी दिवस न कळे रात्र न कळे अंगी खेळे दैवत ही या वृत्तीने जी जीवन जगतात अशा नामधारकाबद्दल वैष्णवाबद्दल भेटीची अपेक्षा तुकोबाराय करतात
म्हणजे का अपेक्षा करतात? तर त्यांच्या ठिकाणी सद्गुण आहे, जीवाला भक्ती प्रवृत्ती निर्माण होते, अशा या संगतीची अपेक्षा तुकोबाराय म्हणतात. म्हणून अनेक ठिकाणी तुकोबारायची मागणीवर प्रसंग आहेत. हो अखंड दया तुझी प्रीती, मग दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझवा नानी कांटाळा पडोनी राहीन तये ठाई, उगासी संताचे पायी न मागे न करी काही, तुझी आन गा विठोबा देवा. जे तुला आवडतात, तुझी आवड करतात, तुझी भक्ती करतात, अशा नामधारकाची वैष्णवाची आम्हाला भेट घालून द्या. म्हणजे त्याचं कितीतरी येतं, रात्रंदिवस महाराज सुकाळ आहे त्यांचा, पण ते तुकोबारायचं मागणं आहे. आणि तुकोबाराच्या जीवनाकडे पाहतात ते सुसह्य करणारं जीवन आहे, विश्वाला समाधान देणारं जीवन आहे. पण असे लाडके नामधारक वैष्णव की ज्यांच्या जीवनामध्ये आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण नलगे जाणावे, नेनावे गावे आनंदी नाचावे, अशी ज्यांची मनवृत्ती आहे, अशा नामधारकाची अपेक्षा शेवटच्या चरणात करतात. म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. त्यांची म्हणजे नामधारकाची, वैष्णवाची, जो जागृत आहे, सावध आहे, अशा नामधारकाची. म्हणजे त्यात एवढं काय अवघड आहे? अवघडच आहे महाराज. बहु अवघड आहे संत भीती, परी जगजेती करुणा केली. देवाची कृपा झाली तर साधूची भेट आहे. विठाला 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 विठाला. हो, आम्हाला दिसणारे साधू भेटतील, पण असणारे देवाला कळतात. आम्हाला दिसणारे रगडेत ना महाराज, किती तर येत दाट साधू झाले, पण असणारे साधू देवाला कळतात. रायची वर्मे मद गावी नारायण, अंतरीच्या गुन्हा प्रगटोनी. हे देवाला का म्हणावं लागलं? देवाला साधूचं नामधारकाचं वर्म कळते. आम्ही त्याचा व्यवसाय पाहतो, तिरस्कार करतो. हो, साधूचा तिरस्कार करायला काय लागते? मला असं कुठं असते का त्याला 4-5 लेकरं आहेत, म्हणजे रानात आवतच खाते, एवढं सांगू का? म्हणजे मास इकतंय म्हणजे, आहे का नाही? आपली बुद्धी तशी आहे ना महाराज. पण काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. किती नवले महाराज, काय नो हे केले एका चिंतिता. हो, एका अवतारात पारड्यात बसला, आणि कोणाच्या विरोधात बसला? मांस विकण्याच्या विरोधात बसला. पारड्या माप एकच, तेच खटाक, तेच 1/2 किलो, तेच 5 किलो. म्हणून काय नो हे केले. आता आपण त्याचा तिरस्कार करावं का? करू नये म्हटले महाराज. पण असेही आम्ही बाह्य व्यवस्थेमध्ये त्याचा तिरस्कार करतो आणि सहजच साधूच्या दूर जातो. म्हणून साधू पाहताना लक्षणाने पाहावा. साधू श्रीमंतीले पाहू नये, साधू गुदगुल्या करते म्हणून पाहू नये. आजकाल गेले झाले काय हसविते म्हणले, पुन्हा म्हणले, लक्षात ठेवा रे, म्हणते इथपर्यंत दर्जा. साधू हा बाह्य व्यवस्थेवर बोलू नका, साधू लक्षणाने चिंतन करा.
हो, कितीतरी अभंग आहेत महाराज, कितीतरी चरणे साधू लक्षणाचे. म्हणून आमच्या तुकोबाराची जी भेट अपेक्षित आहे ती भेट सोपी नाही. त्याच्याकरता कोणीतरी मध्यस्थी लागतो आणि मध्यस्थी तो लागतो की जो पारखी आहे. आम्ही फक्त द्रष्टे, आम्ही पाहतो त्याचं लक्षण. हो, काय म्हणे साधू आहे, आमच्या सहवासातलं कुटुंब आहे महाराज. आणि सहवासातलं कुटुंब इतकं भाळलं एका माणसाला, इतकं भाळलं की त्याला नाव धू घालायचं. साधू म्हणून नाव घातलं, धू घातलं, पण ते साधूच का म्हणून मला काल परवा चिंतन आठवलं. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक लोक सेंद्रिय कपडा खांद्यावर घेऊन लाकडा घेऊन खूप हिलायलेत. आमची सेंद्रिय पताकाच नाही, आपली भव्य पताका आहे. हा एक आपल्या संप्रदायातला अत्यंत मोठा कलंक आहे. गळ्यात टाळ असते, टिपळे हातात आहेत, सेंद्रिय पताका आहे, घेतली उजवी तर घेतली तर ठेवली डाव्या खांद्या. हे आमचा कार्यक्रम आहे आणि याला सहज आम्ही भाळतो महाराज. आणि या वारकरी बुवा, वारकरी कशावर, वैष्णव कशावर, नुसत्या बाह्य पोशाखावर नाही बापू, त्याच्या अंतरी लक्षणावर चिंतन केलं पाहिजे. तसं आमचे तुकोबाराया देवाला मध्यस्थी करतात आणि विनंती करतात की देवा, अशा निष्ठावंत शुद्ध नामधारकाची आम्हाला जर भेट व्हायची असेल तर ती तुम्ही करावी. पण त्याच्याकरता ही विनंती प्रकरणाकडे अभंग सरकतो. तसं तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे मज घडू, त्याचा अर्थ गॅरंटी कमी. घडत असेल तर तुमच्या कृपेने, पण घडो त्यांची सेवा. आणि तरी माझ्या दैवा पार नाही, मी मला भाग्यवान समजेल, पण आपल्याला त्यांची भेट आम्हाला करून द्या. पण असं हे चिंतन तुकोबाराच्या विनंतीमध्ये पाहायला मिळतं. म्हणून झालेली यथामती सेवा, वाटलीचं चालतं कीर्तन आहे. सगळेजण शिनलेले भागले लोक असतात. यावर्षी गर्दी खूप आहे. सल्ल्याच्या, राहण्याच्या, खाण्याच्या, पिण्याच्या अडचणी होतच असतात. म्हणजे यातून आपल्याला कुठेतरी आपली सेवा सादर करावी. म्हणून झालेली यथामती सेवा माऊली ज्ञानराजाच्या चरणी अर्पण करूया आणि ते थांबूया. एवढ्या करता की आपल्या संप्रदायात लोकांचा शीन भाग कळावा. आपलं लावीत बसू नये, आपलं वाजीत बसू नये, सगळ्याचं दुःख कळावं म्हणून कधी कधी म्हणत असतो. लोकांचं अंतःकरण कळून देतं ते शास्त्र, जगाचं सुख दुःख कळतं ते शास्त्र. आणि या संगतीमध्ये आपण त्या राहतो. पण अशी परम पवित्र संगती तुमच्या आमच्या जीवनात घडली, अशीच उत्तरोत्तर घडावी एवढी अपेक्षा करतो. म्हणा मुडेकर माऊलीचा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
भास्कर महाराज मला. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक कयाचा हरीक वाटे देवा. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.